नमस्कार मित्रांनो, तलाठी पदभरती संदर्भात दिवसेंदिवस वेगवेगळे पैलू आता बाहेर निघायला लागले. ज्या पद्धतीने हा घोटाळा झाला त्याच्यामध्ये आता TCS कंपनीचे जे कर्मचारी आहेत त्यांनीच त्यांच्या घरच्यांना पेपर फोडल्याची बातमी म्हणजे त्यांची पत्नी आणि बहीण टॉपर याच्यामध्ये दिसायला लागले. काय सविस्तर बातमी जाणून घेऊया. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करत जा मित्रांनो, जास्तीत जास्त लाईक करत जा, शेअर करत जा. बघा काय बातमी. बघा TCS कंपनीचे नातलग या गुणवत्ता यादीमध्ये प्रथम आल्याचे दिसते. बघा तलाठी भरती परीक्षा घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पत्नीला 198 आणि बहिणीला 208 मार्क असल्याचे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने स्पष्ट केले. ठाणे जिल्ह्यामध्ये गुणवत्ता यादीत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहे. या कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा प्रकार घडला आहे. गृहमंत्र्यांना पुरावेच हवे असतील तर ते आम्ही देतो, याची निष्पन्न चौकशी करण्यात यावी असे स्पर्धा परीक्षा समितीने सांगितले. TCSचा प्रक्रियेस नकार. बघा या प्रकाराच्या प्रक्रियेसाठी TCS कंपनीच्या विभागातील विपणन प्रमुख दीपाकर बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रसारमाध्यमांना उत्तर देण्यास मी बाधिल नाही. बघा मी उत्तर देण्यास बाधिल नाही, आम्ही फक्त परीक्षा घेण्यासाठी शासकीय विभागांना उत्तर देऊ शकतो असे सांगून त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. म्हणजे शासन निर्णयात बॅनर्जी यांचा संपर्क क्रमांक देण्यात आला आहे. या प्रकरणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. एक टॅक्सी चालक आणि एक गृहिणीचे यांच्या अनुक्रमे 208 आणि 198 असे मार्क्स हे मिळालेत. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती उपस्थिती केल्या आहे. ठाणे जिल्ह्याच्या यादीमध्ये हे दोन्ही उमेदवार पहिले आले असून TCS मधील कर्मचाऱ्यांचे नातेवाईक असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समितीचे समन्वयक वरील या संदेशानुसार त्यांनी दिलेला आहे. म्हणजेच जे कर्मचारी TCS मध्ये काम करतायत त्यांनी हा पेपर फोडला, म्हणजे त्यांच्याच नातेवाईकांनी त्यांनी हा पेपर आधीच त्यांना सांगितला आणि सगळा हा गैरप्रकार झालेला असं कळते. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.